या ठिकाणी निलेश लंके साहेब हे स्वतः एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. ते फक्त खासदारकीसाठी येणार नाहीत. त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्यावर असणाऱ्या श्रद्धा, प्रेमापोटी आणि नगर दक्षिणच्या विकासासाठी ते नक्की येतील. या ठिकाणी निलेश लंके साहेब हे स्वतः एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. ते फक्त खासदारकीसाठी येणार नाहीत. त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्यावर असणाऱ्या श्रद्धा, प्रेमापोटी आणि नगर दक्षिणच्या विकासासाठी ते नक्की येतील. या ठिकाणी काही प्रवेश तुम्हाला नक्की दिसतील. या संदर्भामध्ये वसंतरावांचं माझं 2 दिवसापूर्वी बोलणं झालं होतं, पण त्यांनी विचार करायला वेळ मागितला. निलेश लंके यांचा आज कन्फर्म प्रवेश जो आहे तो पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये होणार अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या आता माध्यमांच्या समोर येऊ लागलेल्या आहेत. खरं तर मॅक्स महाराष्ट्राने या बातमीची ब्रेकिंग जी आहे ती आज दिली होती. सर्वात प्रथम ही बातमी जी आहे मॅक्स महाराष्ट्राने दिली होती. या सगळ्यावर भाष्य करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष जगताप सर आता आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगाल, काय पद्धतीची माहिती आहे, आज नक्की प्रवेश होणार आहे का? आज पवारसाहेब वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या पुणे शहर कार्यालयामध्ये येत आहेत, ज्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांची आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांची ही संयुक्त पत्रकार परिषद आहे. त्यानंतर काही प्रवेश आहेत, काही पुस्तकांचं प्रकाशन आहे. त्याच्यामुळं वेगवेगळे कार्यक्रम आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आता 1 वाजता 4 वाजता तुम्हाला वेगवेगळे प्रवेश नक्की दिसतील. पण थेट प्रश्न आहे, तुम्ही शहराध्यक्ष आहात, तुमच्याकडे याची माहिती असणारच आहे. जर का प्रवेश होणार असेल तर त्या पद्धतीची तयारी देखील तुम्हाला करायला सांगितली असणार आहे. थेट प्रश्न आहे, प्रवेश होणार आहे का नाही? असं हे 12:30 वाजले, 3.5 तास राहील. त्यामुळे काही उत्सुकता ही राहू द्या. या ठिकाणी काही प्रवेश तुम्हाला नक्की दिसतील. साहेबांची पत्रकार परिषद आणि एकूणच त्याच्यामध्ये त्यानंतर काही उमेदवारांची त्या संदर्भातली प्रवेशाची आणि घोषणेची बातमीसुद्धा तुम्हाला नक्की मिळेल. खरं तर काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वीच वसंत मोरे जे आहेत त्यांनी मनसेला जे आहे सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि वसंत मोरे त्याच्या काही काळ अगोदर जे आहेत शरद पवार यांना भेटले होते, तर ते देखील आज प्रवेश करणार आहेत. अशा पद्धतीच्या देखील काही ज्या कुजबूज आहेत पुण्यामध्ये पाहायला मिळतात. तर वसंत मोरे देखील तुमच्यासोबत इकडे येणार? नाही, मला अशी काही बिलकुल कल्पना नाही. या संदर्भामध्ये वसंतरावांचं माझं 2 दिवसापूर्वी बोलणं झालं होतं, पण त्यांनी विचार करायला वेळ मागितला आणि बाकीचे वेगवेगळे विविध राजकीय पक्षसुद्धा त्यांना अप्रोच झालेले आहेत. त्याच्यामुळं ते काय निर्णय घेतला हा त्यांचा निर्णय. पण माझ्या स्तरावर तरी वसंतरावजी मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षातला प्रवेश हा अजून काय त्या संदर्भातला निर्णय झालेला नाही. माझ्याही स्तरावर झालेला नाही आणि त्यांच्याही स्तरावर झालेला नाही. त्याच्यामुळे आता तुमच्याकडून येणारी बातमी ही औत्सुक्याची नक्की ठरेल. मात्र ह्या सगळ्या संदर्भामध्ये काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे जे आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की आगे आगे देखो होता है क्या, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज निलेश लंके जे आहेत राष्ट्रवादीत प्रवेश करतात. हे आता जवळपास तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी तुमच्या बोलण्यातून दिसून येते की ते 4 वाजता या ठिकाणी प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्यासोबत अजूनही काही राष्ट्रवादीचे खासदार किंवा आमदार जे दादांसोबत गेले होते ते पुन्हा येणार आहेत का? नाही, असं नाही. राज्यात सगळ्या ठिकाणी अशा प्रकारची चर्चा चालू आहे. त्याचं कारण आहे की जे स्वकर्तृत्वावर मोठे झाले, जे स्वकर्तृत्वावर निवडणुका लढवून जिंकून आले, अशी बरीचशी मंडळी पलीकडे त्या ठिकाणी गेली होती 7-8 महिन्यापूर्वी. पण एकूणच तिथं नाही का त्यांचा न राखला जाणारा सन्मान, विकास कामांच्या बाबतीत केली जाणारी आडकाठी, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही मंडळी आता परतीच्या मार्गावर आहेत. येणाऱ्या काळामध्ये नुसतं नगर सातारा नाही तर राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला असे प्रवेश नक्की दिसतील. मात्र काही दिवसांपूर्वी पवारसाहेब यांनी पुण्यामध्ये जी प्रेस घेतली त्या प्रेसच्या दरम्यानच निलेश लंके जे आहे ते प्रवेश करणार अशा पद्धतीची बातम्या होत्या. पण मात्र पवारसाहेबांनी ते नाकारलं. तुमच्याकडनंच माहिती येते पत्रकारांकडनं असं सांगितलं. मात्र त्या दिवशी हा प्रवेश होणार होता का आजच्या दिवसाची वाट बघायची? त्या संदर्भात त्या दिवशी असा काही विषय होता असं मला काही बिलकुल वाटत नाही. त्या दिवशी फक्त साहेबांची पत्रकार परिषदच होती. त्यामुळे त्या दिवशी असा काही विषय नव्हता. आज साहेबांची पत्रकार परिषद पण आहे, त्याचबरोबर नगर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची बैठकसुद्धा आहे, काही पुस्तकांचं प्रकाशनसुद्धा आहे. त्याच्यामुळं वेगवेगळे संयुक्त कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आज तुम्हाला काही प्रवेश नक्की दिसतील. हां, काही प्रवेश नक्की दिसतील असं तुम्ही मात्र म्हणताय की अहमदनगरची जी लोकसभेची जागा आहे ही विद्यमान खासदार राहिलेल्या सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली गेलेली आहे महायुतीकडून. तर ह्या संदर्भामध्ये सगळ्या संदर्भामध्ये महाआघाडीकडून उमेदवार म्हणून लंकेंना पाहिलं जाते का? कारण का तशा पद्धतीचं काही आश्वासन राष्ट्रवादीकडनं त्यांना दिलं गेलं? नगर दक्षिण हा कायम आदरणीय पवारसाहेबांना मानणारा, पवारसाहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला राहिलेला आहे. नगर दक्षिणनी मागच्या 5 वर्षामध्ये खूप भोगलेला आहे. ज्या पद्धतीने काहींच्या नावाची घोषणा झाली, काही त्या ठिकाणी खासदार झाले, त्यांच्याकडून झालेला भ्रमनिरास हा नगर दक्षिणनी पाहिलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी माननीय निलेश लंके साहेब या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचे अर्थात इंडिया अलायन्सचे उमेदवार झाले तर निश्चित आनंद आहे. त्याच्यातून परिवर्तन हे आपल्याला नक्की झालेलं दिसेल. तर त्या संदर्भात काही चर्चा झाली होती का? कारण का अमोल कोल्हेंची त्यांनी काही 2 दिवसापूर्वी भेट घेतली होती, साहेबांची देखील भेट घेतली होती. तसं रजिस्टरवर मार्कसुद्धा आहे पुण्याच्या त्या बंगल्याच्या रजिस्टरवर, आम्ही त्याची माहिती घेतलेली आहे. हे ठीक आहे ना. त्याच असं आहे की पवारसाहेबांना भेटायला सर्व राजकीय पक्षातले कार्यकर्ते नेते येत असतात. पवारसाहेब कधी जात पक्ष धर्म न बघता मदत करतात. त्याच्यामुळं असे नाही का या ठिकाणी येऊन गेले असतील तर तो आनंदच आहे. त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं काय किंवा आश्चर्य वाटून घेण्याचं काही कारणच नाही.
शेवटचा प्रश्न, परतीचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे. दादांसोबत गेलेले अनेक कार्यकर्ते, नेते, आमदार, खासदार आता पुन्हा पवारसाहेबांकडे येऊ लागलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय आव्हान कराल पुन्हा येणाऱ्यांना? हे बघा, मला सगळ्यांना हेच सांगायचं की आम्ही सगळेच आदरणीय पवारसाहेबांचा फोटो, त्यांची प्रतिमा लावून निवडून आलेलो आहोत. आजपर्यंत शरद पवारसाहेब हे एक व्यक्ती नसून एक विचार आहे. मागची 65 वर्ष आले ते या राज्यामध्ये आपल्या स्वकर्तृत्वाने राजकारणात, समाजकारणामध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या एकूणच विकास कामामध्ये किंवा महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीमध्ये पवारसाहेबांचा खूप मोठा वाटा आहे. आजही तुम्ही जर नाही का या ठिकाणी सामान्य माणसाची चर्चा केली तर सामान्य माणूस आजही पवारसाहेबांच्याच नाही का या संदर्भामध्ये प्रेमात किंवा त्यांच्या नाही का एकूणच आकर्षणामध्ये आहे. त्याच्यामुळे जी मंडळी गेली आहेत त्याच्यातल्या खूप साऱ्या लोकांना पश्चाताप होतो आहे. ज्यांना झाला नसेल त्यांनी पुनर्विचार नक्की करावा अशी मी आपल्या माध्यमातून नक्की त्यांना विनंती करत. निलेश लंके हे फक्त खासदारकीसाठीच इकडे येतात का? बिलकुल नाही. या ठिकाणी निलेश लंके साहेब हे स्वतः एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. ते फक्त खासदारकीसाठी येणार नाहीत. त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्यावर असणाऱ्या श्रद्धा, प्रेमापोटी आणि नगर दक्षिणच्या विकासासाठी ते नक्की येतील. सुरुवातीला काही गोष्टी ज्या आहेत त्या गुपित राहून द्या असं म्हणणारे जगताप जे आहेत ते त्यांनी शेवटी सांगताना असं सांगितलं की लंके जे आहेत फक्त ते खासदारकीसाठी इकडे येणार नाही, पवारसाहेबांच्या प्रेमापोटी ते इकडे येणार आहे. याचाच अर्थ असा की आज संध्याकाळी 4 वाजता पुण्याच्या या राष्ट्रवादी भवनामध्ये निलेश लंके यांचा पक्षप्रवेश जो आहे तो 100% होणार आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.